हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आताच नुकतंच या कबड्डी स्पर्धेचं नारळ फोडून उद्घाटन केलेलं आहे। आताच त्यांनी अनमोल असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं अन्नपूर्णा शिक्षण संस्थेच्या वतीने नुकतेच इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे। तसंच आता या क्रीडा स्पर्धा म्हटलं की सरांनी सांगितलेलं आहे की अगोदर एक म्हण होती, खेलोगे कूदोगे बनोगे खराब, पढोगे लिखोगे बनोगे नवाब, परंतु आता ही म्हण चुकीची ठरलेली आहे। आपल्याला माहित आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये देखील भारतरत्न सारखा पुरस्कार दिला गेलेला आहे। क्रिकेटचा ज्याला आपण मास्टर ब्लास्टर म्हणतो अशा सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा किताब देऊन सर्वोच्च नागरी सन्मान दिलेला आहे। म्हणून क्रीडा नैपुण्य देखील आपल्याला कोणत्या पातळीवर नेऊ शकते याचे एक मोठं उदाहरण आहे। म्हणून प्रत्येकानं क्रीडामध्ये आपल्याला जमेल आवडीच्या खेळामध्ये आपण नेहमी सहभागी झालं पाहिजे। या निमित्तानं मी एवढंच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण स्वतः देखील आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणत्या तरी एका खेळामध्ये नेहमी सतत कार्यरत राहिलं पाहिजे, ज्यानं आपलं शारीरिक संतुलन देखील चांगल्या पद्धतीचं राहते। तर जास्त न बोलता मी सन्माननीय अध्यक्ष साहेब आपल्या संस्थेचे GM विरकुवर सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आले, गणवेशाचं वाटप देखील केलं आणि कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन केलं। म्हणून त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।